जेव्हा प्लॅटफॉर्म बदलते तेव्हा न्यूजचा फॉर्मॅट बदलतो आणि तो न्यूजचा फॉर्मॅट कसा होतो हे तुम्हाला आणि मला देखील आजच्या वर्कशॉपमध्ये कळून आलं. 5 प्लॅटफॉर्म जे म्हणजे न्यूजपेपर, मॅगझिन, रेडिओ, डिजिटल आणि टी व्ही ह्याच्यामध्ये तुम्ही हेडलाईन देता, एखादी बातमी कव्हर करता, तर ती कशा प्रकारे कव्हर करायला पाहिजे किंवा त्याचं हेडलाईन कसं असायला पाहिजे याची अतिशय उत्तम माहिती आजच्या वर्कशॉपमध्ये दिली गेली. आणि या अशा सेमिनारचं म्हणजे बऱ्याच वर्षानंतर मला वाटतं असं आयोजन करण्यात आलं आहे. मला तर अशी अपेक्षा आहे की दर 3-6 महिन्याने तुम्ही ते करत राहा आणि त्याखेरीज तुम्ही जर का फिरतं ठेवलं म्हणजे आज तुम्ही मुंबईत केलं तर जे ग्रामीण पत्रकार आहेत त्यांना म्हणजे काही महत्त्वाचं असेल त्यांना मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहराकडे बघावं लागतं. अशा ठिकाणी तुम्ही फिरतं असं आहे वर्कशॉप ठेवावं की अशी चर्चासत्र ठेवावी म्हणजे ग्रामीण पत्रकार जो आहे तो देखील अशा नवीन माध्यम, नवीन आयडियाज, नवीन लोक यांच्याबरोबर तो एकरूप होण्याचा प्रयत्न करेल. दुसरं म्हणजे आजच्या माध्यमं जे आहेत ती बदललीत, खरंच बदलली आहेत. मग अशा वेळेला त्या माध्यमावर बोलणारे जे तुम्ही जे वक्ते आणलेले आहेत अतिशय अधिकारवाणीने अतिशय उत्तम माहिती ते देत होते आणि फार चांगली गोष्ट आहे ती. कारण आम्ही जरी पत्रकार असलो तरी आम्ही सर्वज्ञ नसतो. आम्हालाही माहितीची गरज असते. आम्हाला देखील कुणीतरी काही सांगावं लागतं आणि हे कुणीतरी म्हणजे हे जेवढं मोठं व्यासपीठ आहे ते अतिशय उत्तम साधन आहे. आणि मला वाटतं की महाराष्ट्र सरकारने आणि आणखीन जे काही कनेक्टेड इन्स्टिट्यूट असतील त्यांनी पत्रकारांसाठी अशी चर्चासत्र, असे विचार मंथन करणारे प्रकल्प राबवावेत.